भास्कर जाधव आणि निलेश राणेंचा राजकीय वाद उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे। मात्र हा राजकीय वाद शिगेला पोहोचला असतानाच या वादाच्या वेगळ्या अंकाला सुरुवात झाली आहे। तो अंक आपुलकीचा नसला तरी हळवा नक्कीच आहे। पाहूयात हा रिपोर्ट। निलेश राणे विरुद्ध भास्कर जाधव वाद निवळला। जाधवांबद्दल बोलताना राणेंची भाषा बदलली। कोकणात नवी राजकीय समीकरण जुळणार। मलाही तो काळ आठवतो जेव्हा मी तुमच्या पाया पडायचो, तुम्हाला काका म्हणायचो। मी ते दिवस विसरलेलो नाही। निलेश राणे हे बोलतायत ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्याबद्दल। निलेश राणेंचं हे बोलणं ऐकून तुम्हालाही धक्का बसला असेल, कारण निलेश राणे आणि भास्कर जाधव यांच्यामधून विस्तवही जात नव्हता। मग निलेश राणेंची भाषा अचानक कशी बदलली, यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या। भास्कर जाधव यांच्या चिपळूणमध्ये झालेल्या सभेवर प्रतिक्रिया देताना निलेश राणे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिलाय। हे नाऱ्याचे दोन चंगू मंगू, तो एक तो नेपाळी वॉचमनच्या पोरासारखा दिसतो, तो कोण? तो नेपाळी वॉचमनच्या पोरग्यासारखा। तुमच्याकडे आंबे काढायला नेपाळी मला वाटतं भरपूर आहेत ना। अरे सकाळ संध्याकाळ तिच्या आईला टीव्ही नुसता चालू रे केला की हा थोबडा घाणेरडा साला समोर। सकाळ संध्याकाळ अशी अंगाची तळपायची आग होते। दुसरं ते एक चर्शी, ते चर्शी। आणि सध्या बाकी शेतकरी जरी मरत असतील उपाशी, त्यांचं काय पीक नाही आलं तरी नेत्याच्या डोक्यावर मात्र सध्या पीक भारी आलंय। या गुहागर मतदारसंघामध्ये मी आता व्यासपीठावर सन्मान्य नातू साहेबांना शब्द दिलाय, साहेब जेवढा खर्च कुडाळ मालवणला करणार तेवढाच खर्च गुहागरला करणार। या घरी पाठवायचं म्हणजे पाठवायचं। मलाही तो काळ आठवतो जेव्हा मी तुमच्या पाया पडायचो, तुम्हाला काका म्हणायचो। मी ते दिवस विसरलेलो नाही। अनेक आठवणी आहेत, ते आम्ही कधी विसरलो नाही। पण तुम्ही जर असेच वागत राहिलात तर आमच्यासारखी जी तुमच्याकडे एका आदराने बघत होते, आमचे कोणतरी काका लागतात, आमच्या कुटुंबातले कोणतरी लागतात, असे जे समजत होते ना, तीच लोक तुमच्यापासून लांब गेली। चिपळूणमध्ये झालेल्या सभेत भास्कर जाधव यांनीही राणे कुटुंबावर कोणतीही टीका केली नाही। उलट जाधवांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचला। शिवसेनेत एकनिष्ठ राहूनही आपल्याला गटनेतेपद मिळालं नाही, याबद्दलची खदखद त्यांनी व्यक्त केली आहे। मंत्री करला होता का नको होता? सगळ्यात सिनियर कोण होता? मीच होतो ना। पूर्वी शरद पवार साहेबांनी मला मंत्री केला होता ना, इथं मला केला। ज्यावेळेला लक्ष फुटलं त्यावेळेला गटनेता बदलायच्या वेळेला एकनाथ शिंदे गटनेते होते, दादा गटनेता कोणाला करायला हवं होतं? मनापासून सांगा, कोणाला करायला हवं होतं? विधानसभेमध्ये आज कोणाचा आवाज आहे? पक्षाने मला गटनेता केलं नाही। भास्कर जाधव आणि निलेश राणेंची बदललेली ही भाषा कोकणातील नव्या राजकीय समीकरणांची चाहूल तर नाहीये ना, अशी चर्चा आता सुरू झाली आहे। अमोल कलये, साम टीव्ही न्यूज, सिंधुदुर्ग।